नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की आपल्याला ना फक्त एकच गोष्ट करावीशी वाटते, गाडी काढायची आणि निघायचं कुठल्या तरी सुंदर ठिकाणी. आणि आजचा आपला प्लॅन तर अजूनच खास आहे. आज आपण निघालो आहोत मावळमधल्या खांडी गावातील धबधब्यांची सफर करायला. खांडी हे फक्त एक वॉटरफॉल डेस्टिनेशन नाही आहे, तर या संपूर्ण परिसरात पावसाळ्यात जागोजागी छोटे मोठे धबधबे असतातच. पण त्याचबरोबर हिरवेगार डोंगर, भाताची शेती आणि इथली खासियत ठोकरवाडी धरणाचं बॅकवॉटर, असं खूप सुंदर वातावरण इथे असतं. आणि आज आपल्या लिस्टमध्ये आहेत माऊ धबधबा आणि बेंदेवाडी धबधबा. खरं सांगायचं तर गंमत अशी झाली की आम्ही निघालो होतो बेंदेवाडी धबधबा बघायला, पण डेस्टिनेशन गाठण्याआधीच निसर्गाने आम्हाला एक सरप्राईज दिलं आणि तोही सरप्राईज होतं माऊ धबधबा. तर चला मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजची पावसाळी सफर. तर मंडळी, आम्ही सकाळीच पुण्याहून निघालो होतो. खांडीला जायचं म्हटलं की पुण्याहून ओल्ड पुणे मुंबई हायवेच्या दिशेने जायचं आणि कन्हे फाटाकडून खांडीच्या दिशेने वळायचं. पुण्यापासून खांडी परिसर साधारण 60 ते 80 किलोमीटरच्या आसपास पडतो. रूट आणि स्टार्टिंग पॉईंट यानुसार अंतर बदलूही शकतं. साधारणपणे ट्रॅफिक आणि रोड कंडिशनवर डिपेंड करून 2 ते 2.5 तासांचा वेळ धरलेला चांगला. कन्हे फाट्यावरून जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं शहर मागे राहतं आणि आजूबाजूचा पूर्ण लँडस्केप बदलायला लागतो. आपण सिटीमध्ये राहतो, त्यामुळे अशा प्रकारची हिरवळ किंवा भाताची शेती जवळून दिसली की मला तरी पर्सनली खूप छान वाटतं. आता आपण जसजसे खांडीच्या दिशेने पुढे जातोय तसं तसं वातावरण अजूनच सुंदर होत चाललंय. पावसामुळे सगळीकडे एकदम फ्रेश ग्रीन कलर दिसतोय आणि पावसाळ्यात तर खास करून गाडी चालवताना खिडकीच्या बाहेर फक्त हिरवं आणि हिरवंच दिसत असतं. खांडी आणि आजूबाजूचा मावळ परिसर पावसाळ्यात अक्षरशः वॉटरफॉल लँड झाल्यासारखा वाटतो. या रूटवर अनेक छोटे मोठे वॉटरफॉल्स दिसत असतात. काही रस्त्याच्या अगदी जवळ आहेत, तर काहींसाठी थोडं चालावं लागतं. आणि म्हणूनच या भागात येताना माझ्या मते डेस्टिनेशन फिक्स ठेवण्यापेक्षा रस्त्यात काय मिळतंय ते एक्सप्लोर करणं जास्त मजेशीर आहे. कारण आज माझ्यासोबत सुद्धा अगदी हेच झालं. कारण मंडळी, आपण बेंदेवाडीच्या दिशेने जात असताना अचानक आम्हाला एक वॉटरफॉल दिसला. आम्ही विचार केला हा कोणता वॉटरफॉल असेल आणि मग कळलं की हा आहे माऊ धबधबा. म्हणजेच आपण बेंदेवाडी बघायला निघालो होतो आणि वाटेतच एक सुंदर वॉटरफॉल सुद्धा मिळाला. माऊ हा मावळ परिसरातला पावसाळ्यात सुंदर दिसणारा वॉटरफॉल आहे. इथला सगळ्यात छान भाग म्हणजे आजूबाजूचा नॅचरल एन्व्हायरमेंट. डोंगरावरून वाहणारं पाणी, चहूबाजूंनी हिरवळ आणि पावसाचे ढग, सगळं मिळून एकदम परफेक्ट मान्सून वाईब तयार होते. आणि हा वॉटरफॉल पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटलं की आजची ट्रिप तर ऑलरेडी सक्सेसफुल झाली. कारण आपण एक वॉटरफॉल बघायला निघालो होतो आणि वाटेत दुसराच वॉटरफॉल मिळाला. धबधब्यासाठी ट्रेक फार करावा लागत नाही, पण पावसाळ्यात दगड खूप स्लिपरी असू शकतात, त्यामुळे वॉटरफॉलच्या अगदी जवळ जाताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. शहराच्या रोजच्या धावपळीपासून हा परिसर संपूर्ण वेगळा होता. अजून आपलं मेन डेस्टिनेशन बाकी होतं, ते म्हणजे बेंदेवाडी. म्हणून मग माऊला बाय केलं, पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि सुरू झाला आपला पुढचा प्रवास. आता आम्ही पुन्हा बेंदेवाडीच्या दिशेने निघालो. खांडीच्या या रस्त्यांवरून ड्राईव्ह करणे म्हणजेच वेगळाच अनुभव आहे. एका बाजूला हिरवे डोंगर
तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा परिसर आणि मध्ये हा छोटासा रस्ता आणि त्यामध्ये प्रत्येक डोंगरावरून एक वॉटरफॉल तरी वाहत होता. पावसाळ्यामुळे सगळीकडे काही ना काहीतरी सुंदर दिसत होतं. कुठे छोटासा वॉटरफॉल, तर कुठे डोंगरावरून खाली येणारं पाणी, तर कुठे भाताची शेती. खांडी गावचा परिसर अगदी शांत आणि नॅचरल आहे. शहरात आपण रोज ट्रॅफिक, बिल्डिंग्स आणि गर्दीमध्ये असतो. इथे मात्र वातावरणच वेगळं आहे. गाव, शेती, डोंगर आणि पाऊस. म्हणूनच मला वाटतं पावसाळ्यात मावळचा हा भाग रोड ट्रिपसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि मंडळी, फायनली आम्ही बेंदेवाडी धबधब्याच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलो. गाडी पार्क केली आणि धबधब्याकडे जायला निघालो. आणि तिथेच मला एक सुंदर गोष्ट पाहायला मिळाली. हे काका शेतामध्ये भात लावणी करत होते आणि खरं सांगायचं तर भात लावणी इतक्या जवळून मी पहिल्यांदाच पाहत होते. पार्किंगमधून पुढे गेल्यावर इथे वॉटरफॉलच्या दिशेने एक बोर्ड लावलेला आहे. वॉटरफॉलसाठी प्रत्येक व्यक्तीमागे 20 रुपये घेतले जातात. आम्ही धबधब्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं तर हा ट्रेक फार अवघड नाही आहे. पार्किंगपासून अवघे 10 ते 15 मिनिटात चालावे लागते. पण पावसाळा असल्यामुळे रस्ता थोडा ओला आणि स्लिपरी होतो, म्हणून मग आपण सुद्धा जरा जपून चालावं. पण चालताना आजूबाजूचा निसर्ग बघत गेलं की तो छोटासा ट्रेक अजिबात जाणवत नाही. थोडा वेळ चालल्यानंतर मध्येच आम्हाला वॉटरफॉलचा आवाज ऐकू यायला लागला होता आणि मग आम्हाला कळलं की आपण वॉटरफॉलच्या अगदी जवळ आलो आहोत. आणि मंडळी, हा आहे बेंदेवाडी धबधबा. पहिल्यांदा समोरून वॉटरफॉल दिसला ना, तेव्हाच खरंच खूप सुंदर वाटलं. हा परिसर अजूनही तुलनेने खूप शांत आणि नॅचरल आहे, म्हणून मला हा स्पॉट खूपच आवडला. आम्ही इथे भरपूर फोटोज काढले, व्हिडिओज शूट केले आणि थोडा वेळ वॉटरफॉलसुद्धा एन्जॉय केला. पावसाळ्यात वॉटरफॉल कितीही सुंदर दिसत असला तरी पाण्याच्या अगदी जवळ जाऊन रिस्क घेणे योग्य नाही. तिथले रॉक्स स्लिपरी असतात आणि पाण्याचा फ्लो अचानक वाढू शकतो, त्यामुळे सेफ डिस्टन्स ठेवूनच एन्जॉय करा. वॉटरफॉल मनसोक्त एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही परत पार्किंगकडे आलो. आणि वॉटरफॉल बघून आणि पाण्यात भिजून झाल्यावर आता एकच गोष्ट हवी होती, काहीतरी गरमागरम खायला. आणि पार्किंगजवळच आम्हाला एक खानावळ दिसली, जय गणेश भोजनालय. मग म्हटलं चला इथेच काहीतरी खाऊया. बाहेरून अगदी साधीशी खानावळ दिसत होती, पण आत गेल्यावर एक वेगळाच अनुभव आला. असं वाटतं आपण एखाद्या गावाकडच्या घरात आलोय.
इथे त्यांची पडवी होती आणि त्याच पडवीमध्ये त्यांचं किचन होतं. वरच्या बाजूला कांदे साठवून ठेवलेले होते. शहरातल्या किचनपेक्षा हे सगळं खूप वेगळं होतं. आणि तिथे एक या आजी भाकरी करत होत्या. तिथे त्या अगदी सहजपणे भाकरी थापत होत्या आणि मला वाटलं हा मोमेंट तर मला नक्कीच शूट करायचा आहे. म्हणून मी त्यांना विचारलं, मी तुमचा व्हिडिओ शूट करू का? आणि त्यांनी खूप आनंदाने परमिशन दिली. उलट त्यांनी असं सांगितलं, छान व्हिडिओ शूट कर आणि तो व्हिडिओ मला पण दाखव. मग मी त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि नंतर त्यांना माझ्या फोनमधला व्हिडिओसुद्धा दाखवला. आणि स्वतःचा व्हिडिओ पाहून त्या इतक्या खुश झाल्या होत्या ना की त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद खरंच खूप क्यूट होता. आणि ही भाकरी इतकी फ्लफी आणि सॉफ्ट होती ना की खरंच सांगते, एक भाकरी खाऊन थांबणं खूप कठीण होतं. आम्ही इथे व्हेज थाळी ऑर्डर केली होती आणि या थाळीमध्ये होतं पिठलं, भाकरी, डाळ भात, शेवभाजी आणि सोबत 2 प्रकारच्या खरड्याच्या चटण्या. आणि इथे थाळीसोबतच मॅगीसुद्धा मिळते, म्हणून आम्ही तीसुद्धा ट्राय केली. तर मंडळी, अशी होती आपली आजची खांडी गावातील धबधब्यांची पावसाळी सफर. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्रिमल्स व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन प्लेसेस, ट्रॅव्हल आणि फूड मेमरीज घेऊन मी पुन्हा भेटेन एका नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.